दीदी म्हणजे लता मंगेशकरांकडे जायचं. तर मी म्हटलं कुठे आहे तिथे, म्हणजे समोर राहते दीदी. त्यावेळेला अजय आणि अतुलपैकी कोणीही कधीही सोलो गायला नाही, जे मागे कोरसला असायचे. पण चंद्रलेखेव वर्धिष्णुर्वर विष्णू वंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा मुद्राय राजते. थँक्यू. हाय गाईज, तुमच्या सगळ्यांचं माझ्या रीती रस चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत श्रीमान योगी नाट्य संस्था यांच्या आखाड पार्टीसाठी. तर आता आपण आलो आहोत खडकवासल्याकडे आणि इथे पावसाळ्यात आलोय म्हणून खूप पाणी भरलेलं आहे आणि पाणी अख्खं लाल झालंय. या पार्टीमध्ये जाणता राजा नाटकातील जुने कलाकार ही येणार आहेत आणि ते आपले बाबासाहेब पुरंदरे यांच्या सोबतचे जुने अनुभव सुद्धा सांगणार आहेत. तर चला आपण जाऊयात पार्टीला. तर ही पार्टी रानवारा फार्म हाऊस इथे आयोजित केलेली आहे आणि हे फार्म हाऊस सिंहगडच्या पायथ्याशीच आहे, पायगुडेवाडी डोंजे ह्या ठिकाणी. तर गाईज आता आम्ही पोचलो आहोत फार्म हाऊसला आणि मी आता झोक्यावर बसली आहे. हा केवढा मोठा झोका आहे. हे फार्म हाऊस इतकं भारी आहे ना, मला खूप आवडली. तर इथे एक जुनी आठवण म्हणून एक झोपडी बनवलेली आहे. तर बाहेर काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसं की बंब आहे ज्याच्यामध्ये पूर्वी लोक पाणी गरम करायची आणि इथे वरती माठ पण लटकवलेला आहे, दूध दही ठेवलेलं, कारण पूर्वी मांजर किंवा कुत्रं ते सांडवायचं. आणि इथे पितळेची भांडी सुद्धा आहेत खूप सगळी. आणि ह्या साईडला बैल आहे, खाली जाता सुद्धा आहे. वरती अजून भांडी ठेवलेली आहेत, कळशी, हंडा. आणि आपण आतमध्ये आलेलो आहोत. इथे एक जुना टीव्ही आहे, खाली कपाट आहे ज्याच्यामध्ये गोष्टी पण ठेवलेल्या आहेत खूप. आणि ह्या साईडला असे मोठे मोठी भांडी आहेत मातीची, ज्याच्यामध्ये पूर्वी लोक पाणी, कडधान्य, धान्य असं काय काय ठेवायचे. आणि इथे वरती अजून एक माठ लटकवलेला आहे आणि इथे पाणी ठेवायचं पण एक आहे. आणि इकडे साईडला एक चूल ठेवलेली आहे जी मला खूप आवडली आहे. आणि त्याच्या साईडला एक जुना रेडिओ आहे, वरती कंदील लटकवलेले आहेत, रेडिओ आहे. आणि इथे छोटंसं सूप सुद्धा आहे जे मला खूप आवडलं. आणि इथे काही खेळणी पण ठेवलेली आहेत. तर हा एक जुना पलंग आहे ज्याच्यावरती पूर्वी लोक झोपायची. आणि इकडे आजी बाबांचे फोटो लावलेत. मातीचं पूर्वी जे डेकोरेशन असायचं ते पण केलेलं आहे इथे. आणि इकडे एक चारपाई आहे. तर इथे एक वजन काटा आहे आणि इथे एक घोंगडी सुद्धा ठेवलेली आहे. आणि त्याच्या शेजारीच एक छोटा पाळणा आहे ज्यामध्ये मुलं झोपतात लहान लहान. तर आता कार्यक्रमाची अरेंजमेंट चालू आहे. सगळे एका जागेवर जमलेत आणि आपापल्या जागेवरती बसलेले आहेत. तर आता थोड्याच वेळात आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. तर चला आपण कार्यक्रम एन्जॉय करूयात. स्वागत आहे, तेही जाऊ शकतात त्याप्रमाणे. दुसरे एक आनंदाची गोष्ट आपल्याला ते यश जोशी येणे झाले. जागीरदारांसाठी चॉकलेट आहे, ती चॉकलेट जागीरदार वाटते, त्याचा आढावा जागीरदार आहे. उत्कृष्ट गातात 84 पासून आपल्या नाटकामध्ये गात आहे. काही काळामध्ये नाटकाच्यापासून जरा लावून राहिलं. आता तू बाकीचे काही लोक बोलतात, चांगल्याला आपण सुरुवात करू. पुढचा कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर
असायचे. तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेला राजाभाऊ उभे असायचे ना त्या वेळेला अजय आणि अतुलपैकी कोणीही कधीही सोलो गायला नाही. जे मागे कोरसला असायचे, पण याच्या आवाजाची ताकदच इतकी तुमच्या लक्षात येईल आता हे तुम्ही ऐका फक्त. मराठमोळ्या मातीत जिजाबाईंच्या खुर्शीत सत्तेचे पुत्र ते बालराज जन्मले. भाल फेक तलवारी रणनीती घोडस्वार व्यवहार कारभार नेटार शिकले. तैरेश्वराच्या मंदिरी सातीला सवंगडी वय वर्ष 16 स्वराज्य प्राण घेतले. रायगड सिंहगड राजगड विशाळगड मावळ्यांच्या साथीने कित्येक किल्ले जिंकले. मुघल असो व आदिलशाही वा असो निजामशाही दोन्ही काळाने त्यांनी शत्रूला नमविले. ती जाहल सर्वस्व दैवावली स्वराज्य त्यांनी निर्मिले. स्वराज्य त्यांनी निर्मिले. स्वराज्य त्यांनी निर्मिले. प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्णुर्वर विष्णू वंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा मुद्राय राजते. थँक्यू. जय शिवाजी महादेव. असं रेकॉर्डिंग होतं वेस्टर्न आउटडोअरला याच्यामध्ये तुमच्या त्या काय करा म्हणतात ते वेस्टर्न आउटडोअर फोर्टमध्ये आहे. फोर्टमध्ये मग महालक्ष्मीवरून आम्ही फोर्टला जायचो. सकाळी 9ची वेळ असायची, त्यामुळे बाबासाहेबांची वेळ म्हणजे ती वेळ असायची. 9च्या आधी आम्ही तिथे पोहोचायचो आणि संध्याकाळी 5ला सुटल्यानंतर परत यायचो. पण त्या 8 दिवसांमध्ये आमचं जे काही टेकिंग जे काही होतं पुण्यामध्ये, जो लाल महाल त्यावेळेला झाला, तर त्या लाल महालाचं रेकॉर्डिंग साऊंड अँड लाईटचं रेकॉर्डिंग त्यावेळेला करायचं होतं, म्हणून आम्ही दोघं गेलो. पहिल्या दिवशी आम्ही सकाळी गेलो, रेकॉर्डिंग झालं आणि 5 वाजता रेकॉर्डिंग सुटल्यानंतर ऐका किस्सा ऐका. रेकॉर्डिंग सुटल्यानंतर मला म्हणाले की आपण टॅक्सीने माझ्या मावशीकडे आपण जाऊयात महालक्ष्मीला. तर मध्ये महालक्ष्मीचं देऊळ लागतं, तर त्या देवळाच्या इथे बाहेर आम्ही थांबलो. मला म्हणले आपण देवळात जाऊन दर्शन घेऊन येऊया. दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. मला म्हणले आपण दिदीकडे जाऊ. तर दिदीकडे जाऊ म्हटल्यानंतर माझ्या लक्षात नाही आलं. मी म्हटलं कोणाकडे जायचं जायचं. दिदी म्हणजे लता मंगेशकरांकडे जायचं. तर मी म्हटलं कुठे आहे तिथे, म्हणजे समोर राहते दिदी. बाबासाहेब पुरंदरे अशी व्यक्तिमत्व होतं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतो की ते कधीही कोणाशी मारे तुरे बोलत नसत. जगामध्ये 5 ते 6च मंडळी आहेत ज्यांना ते आरे तुरे बोलायचे. त्यापैकी ही 4 भावंड तुमची मंगेशकरांची आणि प्रतापराव स्वतः प्रतापराव टिपरे त्यांचे सचिव होते. तर ते मला म्हणले दीदीकडे आपण जाऊया. म्हणलं ठीक आहे. आम्ही रस्ता क्रॉस केला, पलीकडे पेडर रोड म्हणून आहे, तर तिथे त्यांचा फ्लॅट होता. पहिल्या मजल्यावरती चालत गेलो दोघे. हाताला हात पहिल्या मजल्यावर बेल वाजवली. बेल वाजवल्यानंतर दार उघडल्यावर त्यांचे ते काम करणारे कोणी होते, तर ते म्हणले दीदीला सांग बाबासाहेब आले. हो हो. आणि त्यांच्याही लक्षात आलं, म्हणजे फॅमिलियर व्यक्तिमत्व आहे, घरचं व्यक्तिमत्व आहे म्हणून. आणि आम्ही गेलो आणि आतमध्ये जाऊन बसलो, गप्पा मारल्या. दीदींकरता पुरंदरे येणार म्हणल्यानंतर मित्र तुम्हाला सांगतो इतकं अप्रूप होतं त्यांना. पुरंदरे या व्यक्तिमत्वाचं, शिवाजी महाराजांविषयी बोलायची सोय नाही. मी स्वतः पाहिलं. 1.5 तास बाबासाहेब बोलत होते आणि दीदी म्हटले की किती दिवस आहात मुंबईमध्ये. ते म्हटले की 8 दिवस आहे. म्हणले संध्याकाळी याल का मग. ते म्हटली येतो की, कारण आमचा जायचा रस्ता तोच होता ना. तर त्यावेळेला त्या उठल्या आणि समोर जे कोणी त्यांचं बसलेलं होतं काम करणार असेल त्यांच्याविषयी त्यांना बोलवलं त्यांनी आणि त्यांना सांगितलं की माझी पुढची 8 दिवसाची सगळी ती रेकॉर्डिंग कॅन्सल कर.
दीदींनी ती रेकॉर्डिंग कॅन्सल केली ना, लता मंगेशकरांनी भाऊसाहेब येणार आणि मग संध्याकाळी आम्ही रोज जातो. भाऊसाहेब तुम्हाला सांगतो अतिशय मिश्किल कॅरेक्टर होतं, जे कधी काय करतील याचा नेम नव्हता. मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर वाढलो त्यामुळे मला माहिती नाही. शेजारी बसले की एक दिवस दुसऱ्याच दिवशी ते म्हणाले, दीदी तुला माहिती आहे का हे सर्जेराव चव्हाण, असं त्यांच्यासमोर आपल्याला बोलणं म्हणजे मला अतिशय कसतरी झाले. ते म्हणे फार छान घोडदौड करतात, आता शिकवलं आम्हाला भाऊसाहेबांनी. त्यानंतर तो दिवस तसाच गेला. जवळजवळ 1 तास 1.5 तास शिवाजी महाराजांविषयी दीदी अशा बसून ऐकत होत्या बरं का त्यावेळेला. म्हणजे अनवटीला हात लावलेले होते आणि ते ऐकत होत्या. 1.5 तास भाऊसाहेब बोलले. आम्ही गेलो 3ऱ्या का 4थ्या दिवशी भाऊसाहेब शेजारी बसलेलो होतो. भाऊसाहेब पुन्हा एक बॉम्ब टाकला. त्यांना एक सवय होती की ते शेजारी त्यांच्याबरोबर आलेले जे असायचे ना सहकारी त्यांच्याविषयी भरभरून बोलायचे. लता मंगेशकरांना ते काय म्हणाले असतील माहितीये, 3ऱ्या का 4थ्या दिवशी मी शेजारी बसलेला असताना, हे दीदी तुला माहितीये का हे सर्जेराव फार छान गातात बरं का. तर त्या हिमालयासमोर आपण दीदींची उंची हिमालयाची, त्यांच्या समोर काय मी त्यांच्याकडे असं चमकून पाहिलं की हे जरा जास्त झालं बरं का. कारण हे अपेक्षित किंवा मंगेशकरांसमोर तर त्यांचा आवाज फार बारीक होता. 12 वर्षाच्या मुलीचा आवाज होता त्यांचा. ते म्हणाले, सर्जेराव तुम्ही गाता? मी नाही गात. मांडीवर हात असा माझ्या हलवला. ते परवा म्हणलं होतं ते म्हणा की गाणं, ते दीदींचं गाणं होतं ते म्हणा की. मी परत त्यांच्याकडे बघितलं आणि दीदी म्हणल्या की सर्जेराव म्हणा गाणं. भाऊ तुम्हाला सांगतो माझ्यासारखं भाग्य कोणाला लाभलं नसेल. मंगेशकरांसमोर कोणी कधी गाणं नाही गायलं बरं का, सगळे ऐकायला बसले. परंतु मला गायचा तो योग असा आला की मी खरंच म्हणजे असं हे गेलो. मला अक्षरशः की आता काय करावं आपण. परंतु खरंच सांगतो मित्र, पुरंदरे हे माझं दैवत होतं, आजही आहे. त्यांनी विनंती केली म्हणजे ती आज्ञा असते. मी त्यांच्याकडे बघितलं, मी म्हणलं म्हणा ठीक आहे. मी तिथेच बसलेलो होतो. मी दीदीकडे असाच हात केला होता, तो बोट होता. मी म्हणलं दीदी तुमचं गाणं म्हणतो, तुम्ही म्हणलं जातं. आणि ते गाणं एका पिक्चर मध्ये तुम्ही म्हणले, सुरेश वाडकरांनी म्हणलं. तर म्हटलं तुमचं एक कडवं म्हणून दाखवतो आणि त्याच्यानंतर सुरेश वाडकरांचं संपूर्ण गाणं ते म्हणून दाखवतो. तुम्हाला सांगतो त्या मी गाणं संपूर्ण म्हणेपर्यंत त्या उठल्या नाही बरं का. त्याच्यामध्ये आपल्याला जे काय मिळायचं ते मिळालं आणि ते गाणं तुम्हाला असं म्हणून दाखवतो. त्याच्याकरता हा प्रपंच होता. त्यावेळेला मी जे जसं गाणं म्हणलं तसंच्या तसं म्हणतो. एक कडवं दीदींचं आहे, त्याच्यानंतर संपूर्ण सुरेश वाडकरांचं आहे. दीदींच्या आवाजात गाणं इतकं सोपं नाही, पण मला जेवढं जमेल तेवढं म्हणून दाखवतो. झीनी झीनी बैंगनी आँखियों में कली, इतने में मोर पंख बरस हुआ. झीनी झीनी बैंगनी आँखियों में कली, इतने में मोर पंख बरस हुआ. कहाँ कहाँ बिछुआरी जरा इसे बता जारी. गालों पर बालों पर झीनी झीनी बैंगनी आँखियों में कली, इतने में मोर पंख बरस हुआ. आ आ सांझ ढले गगन तले, सांझ ढले गगन तले, हम कितने एकाकी छोड़ चले नैनों को किरणों के हाथी की जाली से झांक रही थी कलियां. हाथी की जाली से
झांक रही थी कलियां, गंध भरे गुनगुन में मगन हुई थी कलियां। इतने में सिमर घटा सपनी में, नैनों में कलियों के आंसू का कोई नहीं सा